राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। मामा, नागपूरच्या विषयासंदर्भात आतापर्यंत काय काय अपडेट आहे आणि यावर तोडगा निघालाय का? यावर तोडगा अजून निघालेला नाही, परंतु मी कालही सांगितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चूभाऊच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांविषयी त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। या बाबतीमध्ये खरं तर चर्चा ही कदाचित आज बच्चूभाऊच्या आणि मुख्यमंत्र्यांची होईल आणि चर्चेतनं निश्चित प्रकारे योग्य तो तोडगा निघेल। कर्जमाफीच्या संदर्भात जी भूमिका बच्चू कडू किंवा इतर शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यावर सरकार नेमका कसा विचार करतो? या बाबतीत मी तुम्हाला ते म्हटलं ना, एकदा बच्चूभाऊ आणि मुख्यमंत्री त्यांची एकत्र बैठक झाली किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांची एकत्र बैठक होईल। आजच ती बैठक होईल आणि आज बैठक झाल्यानंतर निश्चित प्रकारे योग्य तो तोडगा निघेल। आपण जर काल बघितलं मामा, तर नागपूरमध्ये उद्रेक जो आहे तो शेतकऱ्यांचा पाहायला मिळाला होता। महामार्ग बंद करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होती। मुख्यमंत्री देखील थेट आवाहन केलं होतं की तुम्ही रस्ता रोको करू नका, नागरिकांना देखील त्रास होऊ देऊ। नाही, 100% शेवटी कुठलंही आंदोलन किंवा ह्याच्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे, परंतु शेवटी ठीक आहे, शेवटी आंदोलन झालेलं आहे, आंदोलन केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना निश्चित प्रकारे ज्या रास्त आहेत। शेवटी आज शेतकरी अडचणीत आहे, कधी अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतोय, गारपीट होते आणि पिकाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला म्हणजे कुठलंही असं शाश्वत आपण म्हणतो ना, एक पिकाचं जे उत्पन्न आहे त्यामुळे थोडाफार नाही म्हणतात ते थोडा या निसर्गाच्या ह्याच्यामुळे थोडा त्याला नुकसानीला सामोरं जावं शेतकऱ्याला लागलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे, बच्चूभाऊची मागणी आहे आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची आज बैठक झाल्यानंतर निश्चित या बाबतीमध्ये योग्य तो तोडगा निघेल। खरेदी आणि हमीभाव हे दोन प्रामुख्याने मुद्दे आहेत आणि त्यासोबतच इतर धोरणात्मक भूमिका ज्या आहेत त्या देखील रास्त आहेत असं वाटत नाही का? कारण जे सातत्याने त्यांच्या आंदोलनातल्या भूमिका आहेत त्याच्यावर आपण कसा तोडगा काढू? नाही, या बाबतीमध्ये आता पहिल्यांदा चर्चा तर झाली पाहिजे आणि चर्चा झाल्यानंतर निश्चित प्रकारे ज्या बच्चूभाऊच्या मागण्या आहेत आणि शासन म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या दृष्टिकोनातून जे देणं गरजेचं आहे, जे देणं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील। मनोज जरांगे सुद्धा नागपूरला रवाना झाले आहेत, तेही त्यांचं देखील या संपूर्ण याला पाठिंबा आहे आंदोलनाला, त्यांना देखील आव्हान नाही, या बाबतीमध्ये आता पाठिंबा तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वांचाच राहील, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही। म्हणजे त्या बाबतीत जरांगे साहेब असतील, बच्चूभाऊ असतील, जानकर साहेब असतील, शेट्टी साहेब असतील किंवा जे म्हणजे आमचे जे या आंदोलनामध्ये जे शेतकरी नेते सहभागी असतील त्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्या भावनेच्या बाबतीमध्ये आज बच्चूभाऊची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होईल आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो तोडगा निघेल। शेवटचा प्रश्न, बैठक कधी होईल साधारणपणे? आणि आजच होईल, आता मला ती वेळ वगैरे सांगता येणार नाही, पण बैठक नक्की आजच होईल आणि याच्यातनं तोडगा निघेल निश्चित, योग्य तो तोडगा निश्चित प्रकारे निघेल। आपण बघू शकतो कृषी मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला नागपूरमधलं जे आंदोलन आहे त्याच्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच तोडगा काढतील आणि शेतकऱ्यांना जो विश्वास आहे तो ही सरकार देईल असा आपल्याला दत्ता भरणे यांनी सांगितलंय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।